कोचिंग क्लासला गेलेली 14 वर्षीय मुलगी बेपत्ता. भावाचं लक्ष नसल्याची संधी साधून पळून नेल्याचा संशय. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत खासगी कोचिंग क्लासला गेलेल्या 14 वर्ष अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमानं फूस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलीचं वय 14 वर्ष 6 महिने असून ती कुंजीरवाडी परिसरातील एका विद्यालयात 9वीत शिकते. ती दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कुंजीरवाडी येथील एका खासगी क्लासला जात होती. मंगळवारी शाळेला सुट्टी असल्यानं क्लास सकाळी 10 ते 11:30 या वेळेत होता. तिचा भाऊ तिला सकाळी 9:50 रिक्षामधून क्लासला सोडण्यासाठी गेला होता. क्लास सुटल्यावर तिला घरी नेण्यासाठी तो तिथेच थांबला होता. क्लास सुटल्यानंतर सर्व मुले बाहेर आली, परंतु त्याची बहीण दिसली नाही. म्हणून भावानं क्लासमध्ये जाऊन शिक्षकांकडे चौकशी केली. तुझी बहीण क्लासला आलीच नाही असं सांगण्यात आलं. मुलाने सदर बाब तात्काळ वडिलांना फोन करून सांगितली. मुलीच्या कुटुंबानं कुंजीरवाडी गाव, आजूबाजूचा परिसर आणि सर्व नातेवाईकांकडे मुलीचा शोधही घेतला, परंतु तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर अज्ञात वयाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळून नेल्याची खात्री पटल्यानंतर वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करतायत.